मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। इच्छापूर्ती सिद्धिविनायक मंदिर परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 1 च्या वतीने सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं। हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत इच्छापूर्ती सिद्धिविनायक गणपती मंदिर, पोकार कॉलनी, दिंडोरी रोड, नाशिक येथे पार पडले। शिबिरामध्ये रक्तदाब, शुगर, ईसीजी तसेच इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। विशेषतः मेडिसिन तज्ञ, सर्जरी तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ आणि नेत्ररोग तज्ञांची उपस्थिती लाभली। या रोगावरील सर्व मेडिसिन मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या कामी डॉक्टर वसंतराव पवार कॉलेजची सर्व टीमचे सहकार्य लाभले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता गायकवाड, डीजी सूर्यवंशी, स्वाती पाटील, महेश बडवे, दिलीप मसूद, जिलानी मोरे, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र आव्हाड, नितीन जाधव, हरिकाळे, शोभा दिवे, शोभा वालडे उपस्थित होते। परिसरातील नागरिकांनी शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला। आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी शिवसेना प्रभाग क्रमांक 1 च्या वतीने घेतलेला पुढाकार निश्चितच स्तुत्य ठरला असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार आयोजक सुनील निरगुडे यांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी शिवसेना प्रभाग क्रमांक 1 चे संतोष पेलमहाले, सुरेश जाधव, गणेश थेटे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना प्रभाग क्रमांक 1 चे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले। आज पवित्र असा पहिला श्रावण सोमवार, त्याचा औचित्य साधून कालच झालेले पक्षप्रमुखांचा वाढदिवस प्रभाग क्रमांक 1 मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विद्यालय आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं अतिशय लोकउपयुक्त आरोग्य शिबिर संपन्न होत आहे। आणि हे आरोग्य शिबिर सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे। प्रचंड गर्दी इथे झालेली आहे आणि ह्या एक प्रभागामध्ये पंचवटी विभागात आमचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय दिलीप भाऊ मोरे, या विधानसभेचे अध्यक्ष शैलेश भाऊ सूर्यवंशी, दुसरे आमचे बंधू निरगुडे भाऊ हे सर्वच पदाधिकारी आणि नागरिक आहेत। खरं तर मागच्या 10 दिवसापूर्वी भगवा सप्ताह आम्ही घोषित केला आणि पूर्ण शहरामध्ये आरोग्य शिबिर असतील, ज्येष्ठांचे कार्यक्रम असतील, छत्री वाटप असतील, विविध कार्यक्रम संपन्न झाले। परंतु प्रत्येक दिवशी 6 विभागामध्ये दररोज 4 ते 5 हे आरोग्य शिबिर झाले। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। कालच्या दिवशी आमची सर्व टीम मुंबईला होती आणि आज परत राहिलेले कार्यक्रम आजपासून सुरू झालेले आहेत। कदाचित पुढच्या काळामध्ये ऑगस्टमध्ये आदरणीय संजय राऊत साहेब येतील आणि त्याच्यानंतर पुढच्या महिन्यातील आमचे प्रभागनिहाय असेल, कॉलनी वाईज असेल, विभागनिहाय जे आता मतदार यादीवर काम करायचे लोकांपर्यंत पोहोचतोच आहोत आणि अशाच या आमच्या सर्व टीमला एक शक्ती मिळो, लोकांचे आशीर्वाद तर आहेतच आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। अर्थात आमचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड यांचं पण आगमन झालेलं आहे आणि मी त्या सर्व मंडळींच्या वतीनं आदरणीय दत्ताजी नाना गायकवाड यांना विनंती करतो, शिवसेनेचे आमचे उपनेते आहेत, त्या सर्वांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं। पुण्याच्या एक प्रभागमधील सर्वच पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे शिबिर घेण्यामागचा हेतू एवढाच की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी समाजाला उपयोगी पडतील अशा विविध प्रकारचे कार्यक्रम शाखेमार्फत करण्यात आलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी सुनील निरगुडे यांनी आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रभाग 1 मधील जे काही नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांची तपासणी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की जे हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर 80% जे समाजकारण आहे ते आजही आमच्या
प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये भिनलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं घेत असतो. इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सुनीलला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण सातत्यानं असंच कार्य करत राहू ही शुभेच्छा. सुनील निरगुडे शिवसेनेचे संघटक पंचवटी विभागाचे त्यांच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या आयोजन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख DG भाऊ सूर्यवंशी, तसेच मसूदजी जिलानी, शैलेजी सूर्यवंशी, संतोष बेलमाले, सुरेशजी जाधव, गणेशजी थेटे आणि इतर शिवसैनिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याच आयोजनाचा एक भाग म्हणून आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी विनायक चतुर्थीचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर श्रावणाच्या पहिल्या सोमवारचं औचित्य साधून आरोग्य तपासणीचं शिबिर आयोजित केले आहे. गेल्या अनेक दिवसापासूनच्या घडामोडींचा जर विचार केला तर उद्धव साहेबांना अडचणीत आणण्याचा जो काही प्रयत्न सत्ताधारी लोकांकडून होतोय आणि त्याला गेल्या 8 दिवसापासून आम्ही जेव्हा प्रभागात दत्ताजी नाना आणि DG भाऊ सूर्यवंशी फिरत असतील, नागरिक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून आम्हाला लक्षात येत आहे की आता आम्ही भले डोंगरसुद्धा उलटे केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा हा शिवसेनेचा भगवा झेंडा या महानगरावर फडकावल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून आज कोकणपालने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. अतिशय उदंड असा प्रतिसाद या आरोग्य शिबिराला लाभला आहे. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजची सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे येणारे सर्व ऑपरेशन असतील ते या माध्यमातून सर्व जे पेशंट असतील त्यांना फ्रीमध्ये देणार आहे. त्याचबरोबर ज्या आज जे तपासणी या ठिकाणी होतील त्याच्यामध्ये ECG असेल आणि सर्व गोळ्या औषधं फ्रीमध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. या आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचा प्रतिसाद लाभलेला आहे. यामध्ये आमच्या इच्छापूर्ती रिद्धी सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यामध्ये समाविष्ट आहेत. मी धन्यवाद देतो सर्व या प्रभागातील नागरिकांना काही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद दिला. धन्यवाद. वादाप्रमाणे दरवर्षी श्रावण सोमवारी आजचा पहिला श्रावण सोमवार सिद्धिविनायक ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट कोकार कॉलनी या मंडळाचे अध्यक्ष सुनील निरगुडे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो. आजचा पहिला श्रावण सोमवार, या श्रावण सोमवारी आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी महाप्रसाद व तसंच आरोग्य शिबिर पण आयोजित केलेलं आहे. परिसरातील नागरिकांनी जो आत्तापर्यंत लाभ घेतला आणि तो संध्याकाळपर्यंत लाभ घेतली यासाठी नागरिकांचे आम्ही मंडळाच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. पुढच्या श्रावण सोमवारी आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या श्रावण सोमवारी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी परिसरातील नागरिकांना सिद्धिविनायक ट्रस्ट कोकार कॉलनी यांच्यातर्फे निमंत्रित करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनील निरगुडे यांच्यातर्फे जे आयोजित केलेलं आहे त्याचा सर्व गोरगरिबांना आज फायदा झालेला आहे. बरेच गरजू लोकांना विनामूल्य मोफत आज याचा भरपूर फायदा झालेला आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.